छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झंजाळ हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा झडू लागलेली आहे। संभाजीनगरमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातो। आपल्यासोबत राजेंद्र झंजाळ आहे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। एकीकाळी तुम्हाला शिवसेना UBT मधून त्याच ठिकाणी तिकीट विधानसभेचं देण्याचं नियोजन झालं होतं, पण एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व तुम्ही स्वीकारलं आणि हे तिकीटसुद्धा नाकारलं। पण आता नेमकं काय घडलं तिकडे की तुम्हाला भाजपच्या वाटेवर जावंसं वाटतंय किंवा तुमच्याबाबत अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत? भाजपला जाण्याच्या बाबतीमध्ये नुसत्या चर्चा आहे, तसा काही निर्णय अद्याप झालेला नाही आहे। आणि निश्चितच एकनाथ शिंदे साहेब जेव्हा उठाव करून सुरतला गेले होते, माहीत नव्हतं ते तिकडून आल्यानंतर आमदार राहतील, मंत्री राहतील, काय राहतील, परंतु फक्त त्यांच्यावर असलेलं आमचं सगळ्यांचं प्रेम म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो। परंतु नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकसभा निवडणूक असू द्या, विधानसभा निवडणूक असू द्या, जिल्हा प्रमुख म्हणून मी चांगली संघटनात्मक बांधणी त्या ठिकाणी केली आणि मराठवाड्यात एकमेव आमची सीट या ठिकाणी निवडून आली, जवळपास 1,40,000च्या लीडनी लोकसभेची। विधानसभेमध्ये सुद्धा जिल्ह्यात चांगलं यश आम्हाला मिळालं। हे यश मिळवलं फक्त आणि फक्त कार्यकर्त्याच्या ताकदीवर, की जे कार्यकर्ते माझ्यासोबत या पक्षाला जोडले गेले होते। परंतु नंतरच्या काळामध्ये आता काही दिवसापूर्वी मलाच कोणत्या मिटिंगला बोलवलं जात नाही, मला विश्वासात घेतल्या जात नाही। मी जिल्हा प्रमुख ज्या कार्यक्षेत्रातला आहे त्या कार्यक्षेत्रातल्या नगरसेवकाच्या बैठका परस्पर घेतले जातात, इच्छुकाचे नावं काढले जातात आणि जे असे लोक त्यांच्यासोबत जमा झालेले की ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड त्रास दिला, आमच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबाला नको नको ते बोलले। आता त्याच लोकांना सोबत घ्यायचं आणि खऱ्या अर्थाने पडत्या काळामध्ये जे लोक आपल्या पक्षासोबत होते, संघटनेसोबत होते, त्यांना कुठंतरी टार्गेट करायचं, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे। मी खरं तर आज मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर या सगळ्या गोष्टी टाकण्यासाठी आलो होतो, परंतु एकनाथ शिंदे साहेब नागपूरला गेलेले असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही। माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या मी नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि निश्चित दुःख एवढंच आहे की ती संघटना आपण रक्ताचं पाणी करून या ठिकाणी बांधली, खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी आम्हाला त्यात साथ दिली, त्याच कार्यकर्त्याचं कुठंतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते पण आपल्याच माणसाकडून केलं जातं असं निदर्शन आल्यावर आम्हाला त्या ठिकाणी निश्चित दुःख झालेलं आहे। तुमची आपली माणसं नेमकी आहे कोण? तुम्ही म्हणताय की पक्षांतर्गत बैठकांना बोलवलं जात नाही। मध्यंतरी व्हिडिओ व्हायरल झाला संजय शिरसाट यांचा, त्यामध्ये सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ व्हायरल केला अशी सुद्धा पक्षांतर्गत चर्चा होती। यानंतर सगळं वातावरण बदललं असं म्हणा। जो व्हिडिओ या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे तो व्हिडिओ 2022चा आहे आणि 2022ला मी त्यांच्याकडे एवढं बेडरूमपर्यंत जात नव्हतो आणि तो बेडरूममध्ये तयार केलेला व्हिडिओ आहे, तो कोणी केला आहे हे दस्तूरखुद्द शिरसाट साहेबाला सुद्धा माहिती आहे। उगा बदनाम करायचं, आता माझ्या विरोधात कारण काय सांगायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असल्यामुळे कदाचित त्यांनी माझ्यावर आरोप केला असेल, परंतु सगळ्यांना माहिती आहे की असं काम करणं हे आमच्या रक्तामध्ये नाही आहे। आम्ही लढणारे मावळे, असं काम आम्ही करू शकत नाही आणि आम्ही जे आमचे लोक म्हणतोय तर पालकमंत्री म्हणून सगळी जबाबदारी संजय शिरसाट साहेबाकडे या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं असेल की एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी असताना पूर्ण जिल्ह्यामध्ये 9च्या 9 जागा या महायुतीच्या निवडून आल्या, एवढं चांगलं काम त्या ठिकाणी चालू असताना कुठेतरी कारण काय मला आजपर्यंत माहीत नाही। मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं नाही। परंतु गेल्या काही दिवसाच्या हालचाली, पदाधिकाऱ्याच्या बैठक घेणं, त्याला मला न बोलवणं, पदाधिकाऱ्याला सांगणं की त्यांनी लावलेल्या बैठकीला जाऊ नका, माझा फोटो प्रोटोकॉलनुसार बॅनरवर टाकू नका, मग इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जर राजकारण होण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्यामुळे जे कार्यकर्ते ते सैरभीर झाले, ऐकावं कोणाचं, माझं ऐकायचं का त्यांचं ऐकायचं? जिल्हा प्रमुख म्हणून मी सांगतोय, पालकमंत्री म्हणून तेच सांगताय। त्याच्यामुळं कार्यकर्त्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं संघटनेचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होतं आहे। कालच 1-2 दिवसा अगोदरच महिला आघाडीची जिल्हा संघटिका आणि नगरसेविका ही भाजपमध्ये निघून गेली। म्हणजे असे लोक जाण्याच्या अगोदर काय घडतंय हे एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि जो निर्णय ते घेतील ते आम्हाला मान्य राहील। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप ॲक्शन मोडमध्ये एका ऑपरेशन लोटस राबवलं जात आहे आणि त्या सगळ्यांना आता तितकाच प्रतिसाद दिला जातो आहे शिवसेनेच्या नेत्यांकडून असं म्हणावं। नाही, लोटस ऑपरेशन नक्की चालू आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्या दृष्टीने ते काम करताय। परंतु आपल्या पक्षामध्ये काम करणारा हाडाचा कार्यकर्ता त्याला कसं सांभाळलं गेलं पाहिजे हे सुद्धा पक्षनेत्याचं काम या ठिकाणी शिरसाट सांभाळत नाही असं म्हणायचं? सांभाळत नाही, त्याच्यामुळे तर या अडचणी होत आहे ना, सांभाळत नाही त्याच्यामुळेच आणि हे माझे तक्रार करणार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? हे बघा, मी ते पालकमंत्री आहेत, त्यांची तक्रार करणं इतकं मी मोठा आहे, पण निश्चित पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून जिल्ह्यामध्ये चालत असणाऱ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबाच्या कानावर टाकणं
हे माझं कर्तव्य आहे आणि माझी ती जबाबदारी आहे आणि तेच मी सांगणार. उद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही वर खाली झालं तर ॲन्सरेबल ॲज अ जिल्हा प्रमुख म्हणून मलाच मांडणार. त्याच्यामुळे त्यांच्या कानावर मी ही गोष्ट टाकायला आलो. संजय शिरसाट यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं, तुम्ही तुमची नाराजी व्यक्त केली? संजय शिरसाट साहेबाशी मी बोलण्याचा अनेक वेळेस प्रयत्न केला, ते काहीच नाही म्हणतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी बैठक लावतात आणि त्याला मला बोलवत नाही. आता त्यांनी जे माझं कार्यक्षेत्र आहे त्या क्षेत्राची कार्यकारिणी त्यांनी मुंबईला जाहीर करण्यासाठी पाठवली त्यांच्या लेटर हेडवर. पक्षामध्ये जिल्हा प्रमुखांनी कार्यकारिणी बनवायची असती. निश्चित पालकमंत्री म्हणून त्यांना ती दाखवली गेली पाहिजे, त्यांचा त्याच्यावर अभिप्राय घेतला पाहिजे. परंतु आज जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना जी माझी खालची टीम आहे, जे शहर प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, ते माझ्या सोबत काम करणारे असले पाहिजे. विरोधातले माणसं घ्यायचे, त्यांना पदावर बसवायचं आणि कुठंतरी असं चित्र निर्माण करायचं की राजेंद्र जंजाळ हे सगळ्यांच्या विरोधात आहे किंवा सगळे राजेंद्र जंजाळच्या विरोधात आहे, अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं. मी त्यांना म्हटलं की बाबा, जर तुम्हाला अडचण होत असेल तर मला पक्षातून पदावरून काढून टाका, माझी कोणतीच नाराजी राहणार नाही. परंतु जो पक्ष एकनाथ शिंदे साहेबाच्या नावाने या ठिकाणी तयार झालेला आहे, तो पक्ष जर असा कोसळत असेल तर ते कुठंतरी दुःखदायक असं घटना आहे. कारण हे पक्ष स्थापन झाल्यानंतर म्हणजे जेव्हा साहेबांनी उठाव केला तेव्हा एक एक माणूस जोडण्याची जी काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, त्या कामामध्ये आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आणि एवढं चांगलं तयार केल्यानंतर, एवढी चांगली संघटना केल्यानंतर आता परत ती कुठंतरी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळती आहे आणि ते आपल्या नजरेसमोर दिसतंय. तर तेच माझी भावना. मी संभाजीनगरमध्ये शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे, कार्यकर्त्यांना फोडलं जातं असं म्हणावं का? कारण यालाच उद्देशून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणत आहेत की दुसऱ्यांदा त्यांनी म्हटलेलं आहे की आता मी निवृत्ती घेणारे, राजकारणातून निवृत्ती घ्यायची वेळ झाली आहे. त्यांनी निवृत्ती घ्यावी न घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु संघटना म्हणून माझं असं मत आहे की आपण संघटनेकडे लक्ष दिलं पाहिजे. संघटनेसाठी रक्त जाणणाऱ्या कार्यकर्त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. संघटनेच्या पडत्या काळामध्ये जे लोक आपल्यासोबत आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे. उगं कोणाला तरी आणून त्यांच्या बोकंडी बसवण्याचं काम या ठिकाणी झालं नाही पाहिजे. आणि जर संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते जर ताकदवान असतील तरच आपली संघटना या ठिकाणी मोठी होत असते, वाढत असते. आता मी त्यांना संघटना बांधणीच्या बाबतीत सांगणं मला असं वाटतं ते योग्य होणार नाही. पण तरीसुद्धा काहीतरी चुकतंय आणि ते दिसतंय आणि त्याचे परिणामसुद्धा दिसत आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे कुठंतरी बदललं पाहिजे. हे जर बदललं नाही तर निश्चितच ठीक आहे मी, पण बाकीचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढचं पाऊल नेमकं तुमचं आता काय असणार आहे? मी ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबाशी भेटेल त्यांच्याकडे हे सगळं मांडेल आणि जे काही ते सांगतील त्याच्यानंतर माझ्या पुढचं पाऊल या ठिकाणी ठरणार आहे. नक्कीच. पण भाजपमध्ये तुम्ही जाणार, काही विचार केला त्याबद्दलचा, किंवा तुम्हाला उभाटामधून पण ऑफर येत आहेत असं पण समजतं? मला फोन सगळीकडून येत आहे, परंतु माझा एकनाथ शिंदे साहेबावर पूर्ण विश्वास आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब हे शाखा प्रमुखपासून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपर्यंत त्यांचा जीवन प्रवास झालेला आहे आणि निश्चित हे एवढा मोठं काम करत असताना त्यांना आलेला अनुभव हा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे ते कार्यकर्त्याला न्याय देतील अशी भावना त्याच्यामध्ये आहे. निश्चितच शिंदे भाजपमध्ये गेल्यानंतर आता भाजप ॲक्शन मोडमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये असं म्हणा? असं काहीच नाही आहे, असं काहीच नाही आहे. तुम्हाला मी खरं सांगतो की आजपर्यंत हा फक्त आमचा संघटनेचा अंतर्गत विषय आहे. अजून कोणत्या दुसऱ्या पक्षाचं याच्यामध्ये काही मला असं वाटतं इंटरफेअर नाही आहे. आपणच आपल्या पक्षातल्या लोकांना कसं आपल्याला सांभाळता येईल, आपल्या पक्षातल्या लोकांना अधिक ताकद कशी करता येईल आणि आपला पक्ष कसा मोठा करता येईल त्यावर खरं तर आता लक्ष देण्याची गरज आहे. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की जिल्हा प्रमुख आहेत राजेंद्र जंजाळ आणि त्यांनी आपली नाराजी जी आहे ती कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर व्यक्त केलेली आहे आणि पक्ष संघटनेमध्ये साईड ट्रॅक करण्यात आला आहे असा कुठेतरी त्यांचा आरोप आहे. एकंदरीतच एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.